देवाची वसते पावे धावूनिया घरा पावे धावूनिया घरा राहे धरुनिया धारा कीर्तनाचे वाटे कीर्तनाचे वाटे बराडियाचे लोटे तुका म्हणे घडो तुका म्हणे घडो पूजा देव पावे धावूनिया घरा राहे धरुनिया धारा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मायुग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं महादेवाण्डरङ्गं शिवभोला चक्रवर्ती याचे पावयाचे चिते वाचे वनिता सुवला तया बाली क्रोधका नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहादो पावन झालो रक्षणाचरी पांडुरंगा 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 प्रथम
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. प्रस्तुत प्राप्तरूपी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य विश्वमान्य विश्वसंत असणारे छत्रपती शिवरायांचे गुरु असणारे तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. देवाचा ठिकाण कुठं आहे, देव राहतो कुठं, या अभंगाद्वारे आमच्या सारख्या जड जीवाला त्या ठिकाणी ठिकाण सांगण्याचं या अभंगाद्वारे त्या ठिकाणी तुकोबाराय काम करतात. आज कोणत्या निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे बरं का, सर्वांना माहित आहे, तरी सुद्धा वक्त्याचं आधी कर्तव्य आहे अल्पस परिहार द्यावं. म्हणून व्यंकटराव लखमाजे, व्यंकटराव बाबूराव लखमाजे बरं का, त्यांनी घर बांधले आणि त्या घरच्या वास्तुशांती निमित्त आज 1 दिवसीय कीर्तन सोहळा त्या ठिकाणी त्या कीर्तन सोहळ्याचं नियोजन केलेले आहेत. आणि या नियोजनामधली सेवा म्हणजे माझ्यासारख्या पामराला आले सर्व ज्ञानीवंत गुणीवंत मंडळी आहात तुम्ही. मी एक पामर आहे, अल्पमती आहे, अज्ञानी आहे आणि एक चिमुकलं आहे. आणि आता तुम्ही काय करा, माझ्या या वाऱ्यासारख्या बोलण्याला स्वीकारा बरं का, कारण मी पामर आहे. माझं पामराची काय थोडंपण पायातली वाहन पायी बरी, किंवा माझी या बोबडिया बोला वाकुडे विचुके पाऊला ते चुच करून मावलेली जे जवे. आणि तुम्ही काय करा, आता सांभाळ करा, कारण मी तुमच्या पुढचं पोर्ट आहे. मी काय संत नाही, मी काय पंत नाही, मी काय महाराज नाही, मी काही पंडित नाही, शास्त्री नाही बरं का, तुझं पोर्ट. म्हणून आज आले देवाजीच्या मनात येथे कोणाच्या साईना, किंवा तुझिया सत्तेने वेदासी बोले सूर्यासी चालले, तुझ्यामुळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडात साधारे बर्मत जाणणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी. आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या त्या नाथ बाबांच्या त्या ठिकाणी आदेशानं आणि त्यांच्या मर्जीनं त्या ठिकाणी माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी सेवा भेटलेली आहे. थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी थोड्याच वेळात चिंतन करू, पण गोड करू बरं का. मग या अभंगाद्वारे काय सांगितलं बाबा तुकोबाराय, तर या अभंगामध्ये 5 ठिकाणे किंवा ठिकाण, देवाचं ठिकाण राहण्याचं आपल्याला एकच माहित आहे, मंदिर. देव कुठं राहतो, मंदिरात. कुठल्या मंदिरात, अजून एक माहित आहे आपल्याला, मंदिर 2 मंदिर आहेत, सहसा 2 मंदिर. एक हृदय मंदिर, एक आपण बनवलेलं मंदिर त्याच्यासाठी. पण या कीर्तनाद्वारे 5 ठिकाणं सांगितलेले. थोडं लक्ष द्या म्हणजे समजून जाते. 5 ठिकाण कुठं कुठं राहतं बा देव. दया वसती, क्षमा वसती, शांती वसती असं नाव म्हणजे समजून जाते. कुठं कुठं राहते. दया ज्याच्याजवळ आहे, क्षमा ज्याच्याजवळ आहे, शांती ज्या ठिकाणी आहे तिथे देव राहतो. अजून कीर्तनात 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 देव येतो. अजून 5 ठिकाणं सांगितलं. पूजा नाम देव जोडे, पूजा करताना
हे असा सरळ सरळ जर बघितलं त्या अभंगाकडं तर सोपं आहे. 5 ठिकाणावर देव राहते म्हणून सांगितलं तो खूप बरं आहे. असं सरळ सरळ बघायला गेलं आपण. पण वास्तुनिमित्त असलेल्या कारणानं हे वास्तूच म्हणजे काय, कोठून आली ही वास्तू, अगोदर कोण केलं, हे या समाजाला माहिती पाहिजे. कोणत्या निमित्त नैमित्तिक कार्यक्रम असतात बरं का महाराज. नैमित्तिक कार्यक्रम, कुठल्या नियमात जे कार्यक्रम आहेत तेच अभंग घ्यावं लागतं आणि तेच सोडावं लागतं, समाजाला सांगावं लागतं. जेवढी बुद्धी आहे तेवढं बरं का. जसं आमच्या बुद्धीला झेपलं चर्चा करू सर्व मिळून, मी काय अभंग सोडणार नाही, मी उगाच चर्चा करणार आहे तुमच्या सोबत. मग वास्तू कोणी केलं बाबा अगोदर, वास्तू का बरं करावं. वास्तू का करतात म्हणजे ना, ही जागा कशी होती की पहिले कुणाला माहित आहे. आमच्या अगोदर इथं काय पुरले असतील, जाळले असतील, कधी कुठं तर युद्ध झालं असेल, आम्हाला काय माहितीये का. ही माहिती कशी आहे की पवित्र आहे अपवित्र आहे कुणाला माहिती आहे. ज्या ठिकाणावर आम्ही घर बांधलं सोपं आहे बरं का, निवांत आहे का, तसं काही टेन्शन घेऊन ऐकू नका, काही गुह्य ज्ञान नाही याच्यामध्ये. ह्या मातीमध्ये त्या ठिकाणी पहिले अगोदर काय होतं की, मग मातीत काय राहते का, रामायणामध्ये एक सुंदर त्या ठिकाणी वर्णन आले. रामायणात जेव्हा राम प्रभूंना वनवास झालं, सोबत लक्ष्मण होते आणि सीतामाई होत्या, त्या ठिकाणी त्या मातीचं वर्णन त्या ठिकाणी रामप्रभू आपल्या बंधूला लक्ष्मणाला सांगतात. फार गोड आहे बरं का महाराज, गोड आहे. अरे चिमूटभर माती घे लक्ष्मणा म्हणले त्या ठिकाणची. चालेल ते सकाळी उठून चालेल ते. आता पुढे जिथं पाणी भेटलं तिथं, जसं आपण वारीला जातो, वारीला जातात कुठं पाणी भेटलं करावं लागते महाराज स्नान. तसं त्यांनाही वनवास होता, अजून स्नान केले नव्हते. अगोदर म्हणले एक चिमूटभर माती घे लक्ष्मणा. आता राम प्रभूचा आदेश होता भावानं, का काबर कुठं कशाला कशाला विचारते. आदेश आदेश गुरूंचं, प्रभूचा आदेश होता, देवाचं त्यांच्या सर्वस्व मानले होते त्यांनी. देव म्हणा गुरु म्हणा सर्वस्व मानलेले. घेतले चिमूटभर माती, पानाचं त्या ठिकाणी एक पान तोडून घेतले आणि त्या पानामध्ये ठेवून आपल्या ह्या कमरेला बांधलेल्या ठिकाणावर ठेवून. माती बद्दल बोलतो बरं का. कमरेला खावली ते पुडी कशाची आहे, चिमूटभर माती आहे बरं का महाराज, चिमूटभर माती आहे. मग चिमूटभर माती घेतले, श्रीराम प्रभू सीता माता पुढे चालायला लागले, मागे लक्ष्मण मागे माग 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 पडत असताना त्यांच्या डोक्यात विचार आला, त्याला वनवास हाय, मी का बर चालला याच्या माग, मला का करायचं आहे, आत्ताच्या आत्ता निघून जाऊ का, असं त्याच्या मनामध्ये कुणाच्या लक्ष्मणाच्या विचार यायला लागेल. का बरं यायला लागेल सर, मी का बरं भोगला बाबा याच्या मागेला जाऊन, मला वनवास आहे नाही रामाला आहे, मी का बरं मन चालला मग, असे विचार निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात बाबा त्याला. निगेटिव्ह विचार आहे यायला लागले त्याला. कुणाला, लक्ष्मणाला, शेषाचे अवतार असणारे लक्ष्मण. मग पुढे गेले, पुढे गेल्यावर स्नान करायचं होतं. स्नान करत असताना ते उपरणं काढून स्नान केले आणि ती पुढी खाली पडली. पुढे ती जी पानात बांधलेली पुडी होती खाली पडली. पडल्यावर जेव्हा पाण्यात गेले पवित्र विचार आले लक्ष्मणाला. आत्ताच निगेटिव्ह होते, आता पॉझिटिव्ह विचार आले. आता म्हणाले अरे बापरे, माझ्या प्रभूसाठी माझे सर्वस्व असणारे आणि त्या देवाबद्दल माझ्या मनामध्ये इतकं वाईट विचार का बरं आला असं ना, कशासाठी आलाय.